उद्धव ठाकरे आणि शरद पवार लवकरच केंद्रात भाजपबरोबर जातील. बच्चू कडूंचा खळबळजनक दावा. शिंदे आणि अजित पवारांची गरज भाजपसाठी संपली. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू कधीही साथ सोडण्याची शक्यता. कडूंचं वक्तव्य. बच्चू कडू यांनी केलेले गौप्यस्फोट हास्यास्पद. त्यांचं नावच कडू असल्यानं ते गोड कधी बोलणार, आशिष शेलारांची टीका. पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याची कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची कबुली. कुठल्याही योजनेत 2 ते 4% भ्रष्टाचार होतो. कोकाटेंचं धक्कादायक विधान. योजनेत काही बदल करायचे असतील तर कॅबिनेटमध्ये विषय मांडू. कोकाटेंची प्रतिक्रिया. उघडपणे भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारे हे पहिले कृषी मंत्री. जितेंद्र आव्हाडांचा माणिकराव कोकाटेंवर हल्लाबोल. 4% बाजूला काढले तर एका खात्याचं बजेट निघेल. आव्हाडांचा कोकाटेंना टोला. मोदींचे भ्रष्टाचाराबाबत 0 टॉलरन्स धोरण. मात्र मंत्री 2 ते 4% भ्रष्टाचार होतो हे मान्य करतात हे गंभीर. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. कोकाटेंनी पीक विमा घोटाळ्याबाबत केलेलं वक्तव्य अत्यंत धक्कादायक. भ्रष्टाचाराला पाठिंबा देणाऱ्या कोकाटेंची अजित पवार हकालपट्टी करणार का? सुषमा अंधार यांचा सवाल. मंत्र्यांनी जबाबदारीने बोलावं. राधाकृष्ण विखे पाटलांचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना सल्ला. शिवसेनेनंतर आता पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही धुसफूस. जिल्हे न दिल्यानं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी. अजित पवार तटकरेंनी स्वतःपुरतं पाहिलं. इतर मंत्र्यांकडे दुर्लक्ष केल्याची भावना. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतला वाद टोकाला. गोगावले समर्थकांचं मुक्तागिरी बंगल्यावर शक्ती प्रदर्शन. आदिती तटकरेंना पालकमंत्री केल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. मुक्तागिरी बंगल्याबाहेर गोगावलेंच्या कार्यकर्त्यांकडून काहींना धक्काबुक्की. पोलिसांनाही न जुमानता कार्यकर्त्यांचा गोंधळ. रायगडमधील पदाधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संवाद. गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं, पदाधिकाऱ्यांची मागणी. दादा भुसेंनाच नाशिकचं पालकमंत्री करा. नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आग्रही मागणी. जिल्ह्याच्या विकासात दादा भुसेंचा मोठा वाटा असल्याचा दावा. दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 4,99,000 कोटींचे सामंजस्य करार. नागपूर गडचिरोलीसाठी JSW 3 लाख कोटींचा सामंजस्य करार. 92,235 रोजगार निर्मिती होणार. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण असणार. आज ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडीत काही मोठे करार होणार. तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ. सोहळ्याला एकनाथ शिंदे, अजित पवार आणि राहुल नार्वेकर उपस्थित होते. पुण्यातील VSIच्या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार एकाच मंचावर दिसणार. 23 जानेवारीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ. दिलीप वळसे पाटीलही उपस्थित राहणार. अकोल्यात ठाकरे गटात 2 जिल्हा प्रमुखांची नियुक्ती. दातकरांसोबत मंगेश काळे यांची नव्याने जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती. महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुखपदी सरिता वाकोडे तर महिला संघटक संपर्क प्रमुखपदी मंजुषा शेळके यांची नियुक्ती. कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. रत्नागिरीच्या तालुका प्रमुखांनी पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर प्रदीप साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा. कुडाळच्या ओरोसमध्ये आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा. यावेळी भाजपच्या कुडाळ तालुक्यातील 18 सरपंचांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. महायुती आणि भाजपचे मुख्य समन्वयक म्हणून सुधीर देऊळगावकर यांची नियुक्ती. पक्ष आणि सरकार यात समन्वय ठेवण्यासाठी देऊळगावकर यांची नियुक्ती. पंढरपुरात आशिष शेलारांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर समितीच्या वतीनं शेलारांचा सत्कार करण्यात आला.
सागरी सुरक्षा आणि अनधिकृत मासेमारीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन प्रणाली. या ड्रोन प्रणालीच्या मुंबईमधील नियंत्रण कक्षाला मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंची भेट. नितेश राणेंकडून कामकाजाचा आढावा. अकोल्यातील बाभुळ गावात दीप पुरातन वस्तू संग्रहालयाचं प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी आंबेडकरांचा संग्रहालयात फेरफटका. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून सुरळीत विमानसेवा देण्याची RRBच्या अधिकाऱ्यांची ठाकरेंच्या सेनेला ग्वाही. ठाकरे गटाच्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी, शिवसेना नेते आणि RRBच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. पारनेरच्या देवी भोयरेमध्ये पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकल्पात गैरव्यवहार. या गुन्ह्याचा सखोल तपास होण्यासाठी SITची नेमणूक करावी. साखर कारखाना बचाव समिती आणि शेतकऱ्यांची अपर पोलीस अधीक्षकांकडे मागणी. भाजप महानगर अध्यक्षपदी माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांची नियुक्ती. भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. अमरावतीत खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेनाच आक्रमक. सावंत यांचा पुतळा जाळून केला निषेध. सावंत संपर्क प्रमुख झाल्यापासून शिवसेनेची अमरावती जिल्ह्यात वाताहत झाल्याचा आरोप. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरित. ABP माझाचे पुण्याचे पत्रकार मंदार गुलजारींना सर्वोत्कृष्ट पत्रकार हा पुरस्कार. सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज. 6 दिवस उपचार घेतल्यानंतर सैफ घरी परतला. सैफवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा. सुरक्षेच्या दृष्टीनं सैफच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त. सैफ अली खान प्रकरणातील तपास अधिकारी बदलले. अधिकारी बदलण्याचं कारण गुलदस्त्यात. आतापर्यंत पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तपास करत होते. सैफ अली खानच्या घराला रोषणाई. 5 दिवसांनंतर सैफ अली खान रुग्णालयातून घरी परतल्यानं घराला रोषणाई केली. सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेश आणि मेघालयमधील डावकी नदी ओलांडून भारतात. मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तींबाबत रिक्षा चालकाकडून आरोपीला माहिती. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बंगाल मार्गे मुंबई पोहोचतो. म्हणजेच मुंबईला असुरक्षित करण्याचा डाव हा बंगाल मार्गे ठाकरेंच्या सेनेकडून केला जातोय. आशिष शेलार यांचा आरोप. बीड प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला आज VCद्वारे बीड जिल्हा न्यायालयात हजर करण्याची शक्यता. कराडच्या पोलीस कस्टडी संदर्भात सुनावणी होण्याचा अंदाज. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुलेचं एकत्रित CCTV फुटेज. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचं फुटेज उघड. केजचे निलंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघड. धनंजय देशमुखांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट. खंडणी प्रकरणी नवं CCTV समोर आल्यावर घेतली भेट. धनंजय देशमुख हे दिवंगत सरपंच देशमुख यांचे भाऊ आहेत. मुख्यमंत्र्यांनी या टोळीचा सुपडा साफ करावा. धनंजय मुंडेंच्या टोळीचा नायनाट होणं गरजेचं. वाल्मिक कराड गँगचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. आका, विष्णू चाटे, सुदर्शन घुले खरे आरोपी असून CCTVत दिसणाऱ्या PI पाटीलला सह आरोपी करा. सुरेश धस यांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरण. पोलीस अधिकारी राजेश पाटील याला तात्काळ अटक करून आरोपी करा. RPIच्या सचिन खरात यांची मागणी. अजून किती पुरावे द्यायचे? धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नाही? जितेंद्र आव्हाडांचा सवाल. ती खंडणी नव्हती, तो इलेक्शन फंडसाठी मागितलेला पैसा. आव्हाडांचा दावा. आवादा कंपनीच्या शिंदेंना मारहाण करत पाथर्डीला नेलं. त्याचं CCTV फुटेज आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप. 22 ऑक्टोबरला परळीत महादेव मुंडेंची हत्या. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक नाही. आरोपींना वाचवण्याचा आकाचा प्रयत्न सुरू. सुरेश धस यांचा आरोप. भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेले आरोप महादेव मुंडेंचे मेहुणे सतीश फड यांनी फेटाळले. या प्रकरणांमध्ये पोलीस तपासात काहीच निष्पन्न झालं नाही, त्यामुळे आम्ही कोर्टातही गेलो आहोत. सतीश फड यांची प्रतिक्रिया.
सुशील कराड विरोधात बीड जिल्हा न्यायालयात दाद मागा. मॅनेजरला मारहाण प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम बीड जिल्ह्यात घडलाय. त्यामुळे सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही. पीडितांच्या फिर्यादीवर सोलापूर जिल्हा न्यायालयाचे आदेश. महाविकास आघाडीची मुंबईत बैठक. तिन्ही पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित होते. सरपंच हत्या प्रकरणावरून महाविकास आघाडीची धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. शक्तीपीठ महामार्गासाठी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी एकवटले. कळंब, यवतमाळ, घाटंजी, आर्णी आणि महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीनं जमीन अधिग्रहित करण्याची मागणी. 27 जानेवारीला समर्थनार्थ मोर्चाही काढणार. रोहिंगे बांगलादेश प्रकरणात मालेगाव तहसील कार्यालयात एसआयटी कडून चौकशी सुरू. किरीट सोमय्या यांनी मालेगावात बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले दिले जात असल्याचा आरोप केला होता. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चौकशी करण्यासाठी नाशिक आयकर विभागाचं पथक दाखल. हे पथक कोणती तपासणी करतंय असा प्रश्न उपस्थित. चंद्रपुरात मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरती विरोधात आमरण उपोषण. भरती परीक्षेत झालेला घोळ आणि आरक्षण डावलून खुल्या प्रवर्गात भरती प्रक्रिया राबवल्यानं आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचं आमरण उपोषण. बेळगावात अधिवेशनाआधी काँग्रेसची जय बापू, जय भीम, जय संविधान रॅली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधींसह कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची उपस्थिती. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंचा अभिनंदनाचा बॅनर अज्ञातांनी फाडला. राम सातपुतेंकडून फोटो ट्विट. फ्लेक्स फाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही केली मागणी. बीड जवळील घोडका राजुरी इथे पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या 3 तरुणांना एसटी बसने चिरडलं. मनोज जरांगेंनी घेतली पीडित कुटुंबाची भेट. राज्यभरात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींविरोधात कारवाई करा. त्यांना नोकरी देणाऱ्यांवरही कारवाई करा. शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. परभणी जिल्ह्यातील बांगलादेशींना शोधून कारवाई करा. शिवसेना नेत्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. यवतमाळच्या वणीमध्ये गोवंश प्रकरणी गोवंश आयोग समितीकडून स्पॉट पंचनामा. यावेळी बांगलादेशातील एका व्यक्तीचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळलं. या प्रकरणी बांगलादेशी कनेक्शन असल्याचा गोवंश आयोग समितीला संशय. मुंबईत तानसा ईस्ट मेन पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पवईत फुटली. अंधेरी, जोगेश्वरी, सांताक्रूज, विलेपार्ले, घाटकोपर, साकीनाका, कुर्ला परिसरात पाणीपुरवठा बंद. कामकाजासाठी 25 तासांचा कालावधी अपेक्षित. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे पोलीस ठाण्याजवळ बिबट्याचा वावर. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धाराशिव आणि बार्शीच्या जंगलात वाघासाठी सापळे. श्वानाच्या मदतीनं वाघाचा शोध घेतला जाणार. वाघाच्या शोधासाठी आलेली ताडोबातील रॅपिड रेस्क्यू टीम परतली. आता पुण्यातील रेस्क्यू टीमकडून वाघाचा शोध सुरू. अमरावती शहरात तब्बल 401 तास गायनाचा जागतिक रेकॉर्ड पूर्ण. 18 दिवसात तब्बल 2600 गाण्यांचं गायन. यात 550 स्पर्धकांचा सहभाग होता. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वॉर्ड अध्यक्षाकडून महिलेवर 3 महिन्यांपासून अत्याचार. मुंबईच्या मालाडमधील घटना. पीडित महिलेसह तिच्या 2 अल्पवयीन मुलींचाही आरोपीनं विनयभंग केला. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. नोकरीला लावलं म्हणून महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप. कळंब नगर परिषदेतील लिपिकाची मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार. नोकरी लावण्याच्या बदल्यात 1 लाख रुपयांची लाच तसंच लाच न दिल्यास शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप. सेक्स टॉर्शन प्रकरणात अटक केलेल्या तरुणीची जिल्हा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या. या तरुणीची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे. नांदेडच्या परांडा गावातून 7 वर्षीय मुलगी बेपत्ता. माळाकोळी पोलिसांकडून मुलीचा शोध सुरू. प्रांजली कदम हिचं अपहरण करण्यात आल्याचा नातेवाईकांचा आरोप. डीजेचा आवाज कमी करा म्हटल्यानं माजी आमदाराच्या मुलानं पोलिसावर हात उचलला. या प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार ओमप्रकाश पोखरणा यांचा मुलगा नवल पोखरणा विरोधात गुन्हा दाखल.
पालघरच्या डहाणू धुंदलवाडी मार्गावर 2 दुचाकींचा भीषण अपघात. दुचाकीवरील तरुण जिग्नेश भुयाल याचा जागीच मृत्यू, तर दुसऱ्या दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी. अहिल्यानगरच्या टाकळी भानजवळ वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, 3घांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी. दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात वऱ्हाडाची गाडी झाडावर आदळली. वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर भीषण अपघात. ऑटो, मालवाहू ऑटो आणि पिकअपची समोरासमोर धडक. अपघातात 3घांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी. वर्ध्यात ध्वनी प्रदूषणाला कारण ठरणारे विविध वाहनांच्या सायलेन्सरवर वाहतूक विभागाची कारवाई. 50 सायलेन्सरवर बुलडोझर फिरवला. यापुढे असे सायलेन्सर वाहनाला लावण्यात बंदी घातली. सुट्टीवर असलेल्या पोलिसाच्या कर्तव्यदक्षपणामुळे मोबाईल चोरांच्या आंतरराज्य टोळीचा छडा. पाठलाग करत चोरट्याला पकडलं. आरोपीकडून 63 मोबाईल जप्त तर आरोपीचे 3 साथीदार फरार. नाशिक शहरात चरस विक्री करणारा गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात. ठाण्याहून नाशिक पोलीस ठाण्यात हजेरीसाठी येताना तो चरसची तस्करी करत होता. नंदुरबार शहरात बेकायदेशीररित्या गॅस सिलेंडर भरून विकणाऱ्यांवर धडक कारवाई. पोलिसांकडून 62 सिलेंडर जप्त. दोघांविरोधात गुन्हा दाखल. लिकेज सिलेंडर अग्निशमन दलाच्या 2 जवानांनी बाहेर आणल्यानं अनर्थ टळला. परभणी शहरातील नानलपेठ भागातील घटना. दोन्ही जवानांचं सर्वत्र कौतुक. जालन्याच्या सिंदखेडमध्ये ऊस तोडणी करत असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्वेस्टर मशीननं पेट घेतला. मशीनला लागलेल्या आगीमुळे शेतात असलेल्या जवळपास 1 एकर ऊस जळून खाक. परभणीच्या सेलूतील खातगावात 17 एकर ऊस जळून खाक. महावितरणच्या डिपीत शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. अकोल्याच्या जेएमडी मार्केटमधून मुदत संपलेल्या सलाईंचा मोठा साठा जप्त. अकोला अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई. सांगलीत नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मेफेंटरमाइन इंजेक्शनचा साठा जप्त. एकूण 14,46,000चा मुद्देमाल जप्त. 3 जणांना अटक. अहिल्यानगरच्या कोपरगावात भर दिवसा सराफ दुकानावर दरोड्याचा प्रयत्न फसला. ग्रामस्थांनी दोघांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं तर 1 जण फरार. हिंगोलीच्या आडगावात जिल्हा परिषद शाळेमध्ये निकृष्ट दर्जाचा तांदूळ वितरित. सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस. बुलढाण्यातील हिवरा आश्रमात स्वामी विवेकानंद जयंती उत्सवाची महापंक्तीनं सांगता. 3 लाख भाविकांनी एकाच पंक्तीत घेतला महाप्रसादाचा लाभ. 200 क्विंटल गव्हाची पुरी, 140 क्विंटल वांग्याची भाजी प्रसाद म्हणून वितरित. कोल्हापुरातील ज्योतिबा देवस्थान परिसरातल्या मिठाई दुकानातून घेतलेल्या प्रसादात ब्लेड आढळलं. संबंधित दुकानदारावर कारवाईची मागणी. इंदापूर बाजार समितीच्या महोत्सवात घोडे बाजाराला सुरुवात. घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापाऱ्यांसह शेतकरी पंजाब, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि इतर राज्यातून इंदापुरात दाखल. ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त परायण किसन महाराज साखरेंचं आळंदीत निधन. हृदयविकाराच्या झटक्यामुळे प्राणज्योत मालवली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपच्या जाहीरनाम्याचा दुसरा भाग प्रसिद्ध. केजी ते पीजी पर्यंत मोफत शिक्षण, ऑटो, कॅब चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ आणि भ्रष्टाचार रोखण्याचं दिल्लीकरांना आश्वासन. दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भाजपला पाठिंबा. एकनाथ शिंदेंनी जेपी नड्डा यांना पाठिंब्याचं पत्र पाठवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारीला प्रयागराजचा दौरा करण्याची शक्यता. दौऱ्यादरम्यान मोदी अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीला सुरुवात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.